वरळीमध्ये उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद। नार्वेकरांच्या निकालावरती खुली चर्चा होणार। राऊतांची माहिती तर काल रात्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परबांची वकिलांसोबत बैठक। सुप्रीम कोर्टात याचिका म्हणजे माझा निर्णय अयोग्य होत नाही, परत दाखवत असलेलं 2018चं पत्र घटना दुरुस्ती नसून संघटनात्मक निवडीचं। नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला। आम्हीच खरी शिवसेना, मग ठाकरेंचे 14 आमदार अपात्र का केले नाहीत? विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाविरोधात शिंदे गटाची मुंबई हायकोर्टात धाव। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजपासून 4 दिवस दावोस दौरा। दावोस दौऱ्यादरम्यान 3,10,000 कोटींचे सामंजस्य करार होणार। 34 कोटींचा खर्च आणि 70 जणांचं शिष्टमंडळ दावोसला। जनतेच्या पैशांची खुलेआम लूट। खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका। बच्चू कडू आज पुन्हा जरांगे पाटलांची भेट घेणार। दुपारी 12 वाजता बच्चू कडू अंतरवाली सराटीला जाणार। सरकारनं सगळे स्वरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं। 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलून मार्ग काढावा। जरांगेंचं सरकारला आवाहन, तर तोडगा न निघाल्यास आपणही मोर्चात। बच्चू कडूंचा सरकारलाच इशारा। 26 जानेवारीला मुंबईत धडकणार जरांगेंचा इशारा। तर जरांगेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी, मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, सदावर्तेंची हायकोर्टात याचिका। उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर अनुचित प्रकार घडण्याचा दावा। मुंबई गुजरात ट्रेनमध्ये 2 लोकांच्या संभाषणावरून मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन। मुंबई पोलीस सतर्क। भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यातील मंत्र्यांची आज दिल्लीमध्ये बैठक। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेणार। राज्यातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल। सोलापूरच्या माढ्यामध्ये 28 जानेवारीला ओबीसी मेळावा। छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार। आंबेडकरांच्या अध्यक्षतेत माढ्यात पहिलाच ओबीसी मेळावा। मुंबईतील 4 विभागात 17 जानेवारीला पाणी टंचाई। ए, बी आणि ई विभागातील पाणी पुरवठा सकाळी 10 वाजल्यापासून 24 तास बंद राहणार। नागरिकांना काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन। उजनी धरणात सध्या 3 टीएमसी पर्यंत उपयुक्त पाणी साठा। शेतीसाठी उजनीतनं 12 फेब्रुवारीपर्यंतच पाणी मिळणार। त्यानंतर पावसाळ्यापर्यंत धरणातलं पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवलं जाणार। अटल सेतूवरती गाडी थांबवल्यास एफआयआर होणार। मुंबई वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना इशारा। अटल सेतूवरती गाडी थांबवून सेल्फी काढल्याप्रकरणी आतापर्यंत 264 वाहनांवरती कारवाई। राम मंदिरात आजपासून विधिवत कार्यक्रमाला सुरुवात। अधिवास करण्यासाठी 18 जानेवारीला गर्भगृहात प्रभू श्रीरामाची मूर्ती बसवणार। तर 20 आणि 21 तारखेला मंदिर दर्शनासाठी बंद राहणार। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचा जयघोष करत होम प्रदीपनाचा सोहळा संपन्न। होम मैदानावरती हजारो भाविक सोहळ्याला उपस्थित। रत्नागिरीतनं हापूस आंब्याची पहिली पेटी अहमदाबादच्या मार्केट यार्डमध्ये रवाना। 25,000पेक्षा अधिक दर मिळण्याची शक्यता। नवी दिल्लीत काल धुक्यामुळे 168 उड्डाणांना उशीर, तर 80 विमानं रद्द। 10 विमानांचे मार्ग बदलले। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट। पुढील काही दिवसात राज्यामध्ये थंडी वाढण्याची शक्यता। मुंबईचा पारा 4 अंश सेल्सिअसनं घसरला।